उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय त्यांच्या स्वाधीन करून या प्रकरणात आपण हतबल आहोत हे दाखवून दिलेलं आहे असं म्हटलं जातंय। एकेकाळी स्पष्ट वक्तेपणासाठी आणि कठोर निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार आता स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही आपली एका मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडू शकत नाहीत हे आश्चर्यकारक आहे अशी देखील चर्चा रंगली आहे। कधी काळी त्यांनी अनेक सहकाऱ्यांना कठोर निर्णयांमुळे अडचणीत आणलं होतं। आर पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासारख्या नेत्यांना त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा फटका बसला होता। मग तेच दादा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत एवढे नरम का झाले आहेत हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे। संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राची संपूर्ण देशभर नाचक्की झाली आहे। एका सत्ताधारी पक्षाच्या सरपंचाची निर्घुण हत्या झाली आणि त्यावरून मोठे राजकीय वादळ उठले। बीडमधील सत्ता राजकारण उघडकीस आलं। बीडमध्ये होणारी लूट उघडकीस आली। गुन्हेगारी स्वरूपाचा कारभार उघड झाला आणि यामुळेच राज्यभर दोन जातीत तेढ निर्माण झाला। खून, खंडणी, ठेकेदारी आणि प्रशासनातील जातीयवाद अनेक अशा गंभीर प्रकरणे उघडकीस आली। सत्ताधाऱ्यांची यात पुरती नाचक्की झाली। तरी सुद्धा एवढ्या गंभीर प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार शांत आहेत। त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर एवढ्या मोठ्या आरोपांचे सावट असताना ते गप्प का? त्यांच्या स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना चुकीच्या निर्णयांसाठी जबाबदार धरले गेले। मग यावेळी ते कोणत्या दबावामुळे धनंजय मुंडे यांना संरक्षण देत आहेत? भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेताना आपण पाहिलं आहे। भ्रष्टाचार, नैतिक मुद्दे किंवा अन्य कोणत्याही कारणावरून त्यांनी विरोधी पक्षातीलच नव्हे तर आपल्या पक्षातलेही नेत्यांना हटवलेलं आपण पाहिलेलं आहे। मग आता जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातीलच एका मंत्र्याला इतक्या मोठ्या वादळाला तोंड द्यावं लागत आहे तेव्हा त्याला बाहेरचा रस्ता दाखवणं त्यांना अडचणीचं काय येत आहे असा प्रश्न उपस्थित होतो। सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीच धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले। एवढंच नाही तर या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी केल्याचंही समोर आलेलं आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांची हत्या होऊनही भाजपने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली नाही। ही बाब काळजीपूर्वक अभ्यासन करण्याची आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील या विषयावर मौन बाळगून आहेत। त्यामुळे या प्रकरणात पक्षाने कोणत्या बाजूने भूमिका घेतली आहे हे स्पष्ट होत नाही। महाराष्ट्रातील जनतेला नेत्यांची अशी वागणूक किती दिवस सहन करावी लागणार? जनता एवढ्या मोठ्या घडामोडींवर गप्प का आहे? या प्रकरणात स्पष्टपणे काहीही घडताना दिसत नाही आणि त्यामुळे लोकांच्या मनात सरकारच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनही सरकार सत्ताधारी पक्षात शांत आहे। अजित पवार यांना हे नाकारता येणार नाही। धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी प्रकरण हाताळण्यात कोणती अडचण येतीये हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। या विरोधकांनीही या प्रकरणात प्रभावी भूमिका घेतलेली प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत। मागील काळात विरोधी पक्ष अशा प्रकरणांवर आक्रमक असायचा, मात्र यावेळी त्यांनी फारसा आवाज उठवलेला नाही। त्यामुळे त्यांनाही या प्रकरणाला पुढे न्यायचं नाही का असा प्रश्न उपस्थित होतो। विरोधकांनी संपूर्ण ताकद लावून सरकारला जाब विचारला पाहिजे, पण तशी परिस्थिती दिसत नाही। एकूणच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नांवर अजित पवार यांनी घेतलेली भूमिका, भाजपाच्या नेत्यांनी दाखवलेली संमिश्र प्रतिक्रिया आणि विरोधकांचा कमी झालेला आक्रमकपणा हे सर्व पाहता या प्रकरणात
एक वेगळंच राजकारण सुरू असल्याचं स्पष्ट होतंय. महाराष्ट्रातील जनता हे राजकारण समजून आहे, मात्र हे प्रकरण कुठपर्यंत जातं आणि त्याचा पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गत अधिवेशनात सुरेश धस यांनी सभागृहात ज्या पद्धतीने घटनापट मांडला त्यामुळे महाराष्ट्र कळवळला. त्या कृत्यांच्या कहाण्या ऐकताना लोकांच्या अंगावर अगदी शहारे आले. महाराष्ट्र ढवळून निघाला. त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. राजकारणी जे वागत आहेत त्यातून घृणा निर्माण होत झाल्यानंतर ही मिटवामिटवी सुरू झाली का? आणि आपल्या हाती काही महत्वाचे लागले असे समजून अजितदादांनी धनंजय मुंडेंवर निर्णय सोपवले का? हे लवकरच समजेल. पण ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते निंदनीय आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? अजितदादा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नरमले आहेत का? तुमची प्रतिक्रिया आणि मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.